काल परमपूज्य 108 श्री सरलसागर महाराजजींनी आपल्याला काही गोष्टीच्या माध्यमातून कुमार्गाबद्दल किंवा विनय किंवा वचन कशा प्रकारचं असावं किंवा धर्मापासून रहित किंवा विरुद्ध ज्या काही गोष्टी आपल्याला सांगितल्या, तिथूनच पुढं आज आपण पुढल्या गाथेच्या रूपामध्ये पाहायचं आहे. ज्यावेळी सरलसागर महाराज सांगत होते की वचन हे दुसऱ्याच्या द्वारावर विचारल्यानंतरच काय करायचं आहे, सांगायचं आहे, बिना विचारता वगैरे सांगायचं नाही. अशा प्रकारची आपल्याला कालच्या गाथेमध्ये माहिती सांगितलेली होती मुनी महाराजांनी. आता आज आपण ते मुनिराज दुसऱ्यांची निंदास्तुतीमध्ये गुंगे समान असतात, म्हणजे न ऐकणाऱ्यांच्यासारखे कसे असतात याबद्दल माहिती सांगणार आहेत. त्याची आपण गाथा म्हणायची. पश्यन्तो विविधानार्थ त्रैत्रय स्रवंत ऊर्जितान कर्णेच्च ते हि जानन्ति चित्ते सारेतरान भुवि मुक्कीभूता युवत्यर्थं लोके तिष्ठन्ति साधव कुर्वन्त्य नश्य निंदां न वार्तां तुत्यकारणम्. तर या गाथेमध्ये आपल्याला त्याचा अर्थ सांगत आहेत की यद्यपि वे मुनिराज अपने नेत्रों से अनेक प्रकार के अनर्थ देखते हैं. पूर्ण पहिला त्या वाक्याचा आपण काय करू, गाथेचा अर्थ पूर्ण वाचून घेऊ आणि त्याच्यानंतर त्याचं आपण विश्लेषण करत जाऊ. तर ते मुनिराज आपल्या डोळ्यांनी अनेक प्रकारचं अनर्थ बघत असतात. कानों से बड़े बड़े अनर्थ सुनते हैं और अपने हृदय में सार असार समस्त पदार्थों को जानते हैं. तथापि वे साधु इस लोक में गूंगे के समान सदा बने रहते हैं. वे कभी किसी की निंदा नहीं करते और न किसी की अकारण स्तुति करने वाली बात कहते हैं. असा ह्या गाथेचा अर्थ सांगितलेला आहे. तर ते मुनिराज कसे असतात, जे मुनिराज दुसऱ्यांची निंदा किंवा स्तुती ऐकतेवेळी ते मुनिराज मौन का असतात किंवा कान नसल्यासारखं का राहतात, ऐकून न ऐकल्यासारखं का करतात. तर ते मुनिराज आपल्या डोळ्याने अनेक प्रकारचं काय करत असतात, अनर्थ डोळ्याने आपल्याला पाहत असतात. म्हणजे काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत, ते घडत असतानासुद्धा ते स्वतः काय करत असतात, मौन धरून बसतात. चुकीचं आहे त्यांना माहीत आहे तरी देखील काय करत असतात, ते चूक आहे म्हणून सांगत नाहीत. आणि कानानं मोठमोठे अनर्थ ऐकतसुद्धा असतात. कानानं काहीतरी वाईट गोष्टी, काहीतरी चुकीच्या गोष्टी काय होत असतात, कानावर येत असतात, तरी पण ते काय असतात, कानाने गुंगे असतात. आणि आपल्या हृदयामध्ये सार असार समस्त पदार्थाला ते काय करत असतात, जाणत असतात की ती वाईट गोष्ट बोलल्यानंतर काहीतरी घटना घडणार असते. त्याच्यामुळं काय करत असतात, ते आपल्या मनामध्ये ठेवून मग त्याचं काय ते जे मनामध्ये ठेवतात, मौन राहतात. त्यावेळी ते विचार आपल्या मनामध्ये विचार करतात की मी जर आत्ता काहीतरी बोललो तर याच्यामुळे काही चांगलंही घडू शकतं किंवा वाईटही घडू शकतं. पण त्यावेळी ते काय करतात, ते आपल्या मनामध्ये चांगला प्रकारचा विचार करतात, सार असारचा विचार, हेय उपादेयचा विचार करतात, चांगलं काय आहे वाईट काय याचा विचार करतात आणि ते मौन राहतात. तरी पण ते साधू ह्या लोकांमध्ये गुंगे के समान सदा बने रहते हे. त्यांना सगळं माहीत असतापैकी ते पुढच्याला सांगितल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी होईल हे माहीत असतानासुद्धा ते गुंगे समान राहतात. वे कभी किसी की निंदा नहीं करते हे. ते कधीही कुणाचं काय करत नाहीत, निंदा नालचकी करत नाहीत. और न किसी की अकारण स्तुतीही करते हे. म्हणजे स्तुती करण्याचं, स्तुतीसुद्धा करत विनाकारण कुणाचं काय करत नाहीत, वाहवा करत नाहीत. तर असं असताना आपण देखील काय करतो, हे सांगितलेलं आहे सगळं मूलाचार प्रदीप हे गाथं काय सांगितलेलं आहे, जे शास्त्र आहे हे सगळं मुनी महाराजांच्या चर्येच्या बाबतीत सांगितलेलं आहे. त्याच्यातच आपल्याला काय करायचं आहे, मुनींच्या बघत बघत आपलं श्रावकांचंसुद्धा याच्यामध्ये गोष्टी येतात. तर आपण देखील ज्या प्रकारे मुनी महाराज आपल्या डोळ्याने पाहत असतात तरी पण ते काय करतात, चुकीच्या गोष्टी पाहत असतात तरी पण ते डोळे झाकून बसतात. त्याप्रकारे आपण देखील सर्व श्रावकांनी देखील काय करायला पाहिजे, आपल्या जीवनामध्ये आपल्यासमोर देखील जर काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्या गोष्टी लगेच त्याच्यामध्ये आपण काय करायचं नाही, प्रतिउत्तर, म्हणजे चुकीचं दोघांचं काहीतरी चाललेलं आहे आणि ते चुकीचं हे दिसत आहे तरी पण आपण लगेच तिथं जाऊन ते काय करायचं नाही, प्रयत्न करायचं नाही. पूर्ण ती गोष्ट पहिला आपण समजून घ्यायला पाहिजे. जे डोळ्यानं दिसत असतं ते पण सत्य आहे किंवा असत्य आहे याचा आपण काही करू शकत नाही, निर्णय लावू शकत नाही. किंवा डोळ्यानं पाहिलेलं आणि कानानं ऐकलेलं याच्यामध्ये सुद्धा काय आहे, चार बोटाचं
अंतर आहे. ज्यावेळी ह्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर घडत असतात किंवा आपण ज्यावेळी कानानं ऐकत असतो त्यावेळी देखील जी गोष्ट आपल्या डोळ्यासमोर घडलेली आहे ती गोष्ट खरी होत आहे की कोणत्या कारणानं होत आहे, कशासाठी होत आहे, याची जोपर्यंत आपण पडताळणी करणार नाही तोपर्यंत त्याच्यामधलं जे गूढ रहस्य काय आहे, ते खरं आहे की खोटं आहे, हे आपल्याला समजणार नाही. तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये भाग घेऊन चालणार नाही. तर असंच असताना एक प्रसंग येतो की दोघं काय करत असतात, भांडत असतात. दोन मुलं भांडत असतात आणि तिसरा तिथं पाहत असतो. आणि त्यावेळी पाहत असताना दोघांची भांडणं चाललेलं असताना काय करतो, ते तिसरा मित्र जाऊन काय करतो, त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करतो. परंतु तो जो भांडत असणारा एक मित्र काय म्हणतो की मी तुझे काय करेन, 33च्या 33, 32च्या 32 काय करेन, दात पाडीन किंवा 64च्या 64 दात तुझे पाडीन. मग असं म्हटल्यानंतर जो समोरला असतो तो काय करतो, तिथं जातो आणि यांची भांडणं सोडवायला पाहिजे म्हणतो. आपले दोन्ही मित्र आहेत म्हणतो आणि दोघांच्या जाऊन काय करतो, समोर जातो आणि तो त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे एक रागीट प्रथम मुलगा असतो तो काय म्हणतो, तू असं कसं म्हणलं, 32च दात असतं आणि 34च कसं म्हणलेलं आहेस, मला माहीत होतं म्हणते की तू पण येणार आहे त्यात, म्हणून ते दोन्ही मिळून मी धरलेलं आहे, म्हणून ते 64च्या 64 दात पाडणार आहे असं तो म्हणत असतो. असं प्रसंग आपल्यावर देखील यायला नको. म्हणून कुणाचं काय चाललं आहे हे पहिलं आपण समजून घ्यायला पाहिजे. मग आपल्या घरामध्ये आपले मुलं असतील भांडत असतील किंवा आपले आईवडील भांडत असतील किंवा आपले मुलं भांडत असतील, आपला मुलगा मुलगी भांडत असतील, का भांडालेत, कशासाठी भांडाले, त्याचं मूळ कारण काय आहे हे जोपर्यंत आपण जाणून घेणार नाही तोपर्यंत आपण प्रतिक्रिया करायची नाही. कारण शास्त्रामध्ये आपल्याला असं भगवंतांनी सांगितलेलं आहे, आपण कायम ज्यावेळी मुनी महाराज किंवा तीर्थंकरांचं काय होतं, मुनी महाराजी बनतात, ते ज्यावेळी मुनी महाराज बनतात ते जोपर्यंत त्यांना केवळ ज्ञानाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत त्यांना नियमानं काय सांगितलेलं आहे, तीर्थंकरांना मौन असतं. का असतं, त्यांना काय बोलायचं ज्ञान नसतं का? ज्ञान असतं की नसतं मुनी महाराजांना? तीर्थंकर होणाऱ्या जीवाला जर केवळ ज्ञान प्राप्त होणार आहे त्या जीवाला ज्ञान असतं की नाही? मग त्यांना मौन का बरं असेल, त्यांनी मौन धरून का बसत असतील? त्यांना चांगलं वाईट काय समजत नसेल का सांगायला? हे सगळं असतं पण ते मौन धरून करण्यात का बसतात? कारण जोपर्यंत केवळ ज्ञान आपल्याला होणार नाही तोपर्यंत खऱ्या ज्ञानाची आपल्याला प्राप्ती होणार नाही. तोपर्यंत आपण जे अज्ञान 12व्या गुणस्थानापर्यंत काय सांगितलेलं आहे, जे आपलं ज्ञान आहे ते देखील काय सांगितलेलं आहे, केवळ ज्ञान होत नाही तोपर्यंत मतिश्रुत ज्ञानाला सुद्धा काय म्हटलेलं आहे, एका अपेक्षेनं अज्ञानच म्हटलेलं आहे. मग ज्यावेळी केवळ ज्ञानाची आपल्याला प्राप्ती होते त्यावेळी खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होते, त्याचवेळी त्यांची वाणी खिरायला काय होते, चालू होते. असं शास्त्रामध्ये आपल्याला काय झालेलं आहे, ऐकायला किंवा वाचायला मिळतं असतं. त्याच प्रकारे आपण सर्वांनी देखील काय करायला पाहिजे, आपल्या आयुष्यामध्ये वागत असताना काय करायला पाहिजे, जास्तीत जास्त मौन धारण करून काय करायला पाहिजे, आपल्या क्रिया करायला पाहिजेत. का करायला पाहिजेत? जर आपण ते करत असताना जर आपण मौन धरून जर नाही राहिलो तर आपण कमीत कमी काय करायला पाहिजे, शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की बोलायचं असेल, भगवंतांनी सांगितलेलं आहे बोलायचं असेल तर दुसऱ्याच्या कल्याणासाठी बोलायचं आहे. फक्त कशासाठी बोलायचं आहे? कल्याणासाठीच बोलायचं आहे. आणि कल्याण जर होणार नसेल तर आपण बोलायचं नाही. कारण चांगलं बोला किंवा वाईट बोला, कर्मबंध तर आपल्याला आहेच. चांगलं बोलला तर पुण्यरूपी कर्मबंध आहे आणि वाईट बोललं तर पापरूपी कर्मबंध तर आपल्याला आहेच. आणि आपण येताना काय केलेलं आहोत, काय घेऊन आलेलो आहोत, येताना काय घेऊन आलेलो आहोत किंवा जाताना काय घेऊन जाणार आहोत? आपण येताना आपण पुण्य आणि पापाचं गाठोडं घेऊन आलेलो आहोत आणि जाताना देखील आपण पुण्य आणि पापाचंच गाठोडं घेऊन जाणार आहे. मग आपण येत असताना आपलं पापाचं गाठोडं भरपूर आहे आणि पुण्याचं गाठोडं काय आहे, थोडंच आहे. मग ह्या जन्मामध्ये आपण आल्यानंतर काय करायला पाहिजे, पापाचं गाठोडं वाढवलं पाहिजे की पापाचं गाठोडं कमी करून पुण्याचं गाठोडं वाढवलं पाहिजे? मग जास्त बोलल्यानंतर पुण्याचं गाठोडं वाढेल की कमी बोलल्यानंतर पुण्याचं गाठोडं वाढेल? मग काय करायला पाहिजे आपण सगळ्यांनी? जास्तीत जास्त काय करायला पाहिजे, ते आपल्यातनं होतं नाही. मग आपणच आपल्या कर्माचे किंवा आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. कर्म बांधण्यासाठी आपण काय आहोत, आपलेच आपण शिल्पकार आहोत. मग नंतर आपण म्हणत बसतो की माझ्याच वाटणीला हे सगळं का आलेलं आहे, मी जर मध्ये बोललो नसतो तर माझं कर्म बांधलं नसतं. त्यामुळं भगवंतांनी सांगितलेलं की हित मित आणि प्रिय गोष्टी काय करायला सांगितले तर आपल्याला बोलायला सांगितलेले आहे. जर हिताचं असेल तरच बोलायचं, बोलायचं असेल तर ते प्रिय वाटायला पाहिजे. कुठल्या माणसाला काय वाटायला पाहिजे,
गोड वाटायला पाहिजे तरच बोलायचं. हित मित आणि प्रिय म्हणजे चांगलं वाटेल असंच बोलायचं आहे. पण आपण त्याच्या विरुद्ध सगळ्या काही गोष्टी करत असतो. त्यामुळे आपल्याला काय होणार आहे, पापबंधाचंच गाठोडं आपलं वाढत जाणार आहे. आणि आपला त्यात जन्म आपला कोणत्या कालामध्ये झालेला आहे, पंचम कालामध्ये झालेला आहे. त्यात आणि बोनस म्हणून आपल्याला हुंडा अवसरपणे कालाचा आपल्याला काय झालेला आहे, बोनस मिळालेला आहे. म्हणजे ज्या गोष्टी या कालामध्ये घडणार नाहीत अशा कालामध्ये काय झालेला आहे, आपला जन्म झालेला आहे. त्या कालाचा दोष म्हणजे तीर्थंकरांना कधी मुली होत नाहीत, आदिनाथ भगवंतांना मुनी झाले. पंचम कालात कोण मोक्षाला जात नाही, शेवटची श्रुती केवली भगवान मोक्षाला गेले. चतुर्थ कालात जन्माला आणि पंचम कालात काय झाले, मोक्षाला गेले. अशा प्रकारच्या ज्या गोष्टी घडणार नाही त्या गोष्टी घडण्याच्या कालामध्ये आपला जन्म झालेला आहे. त्यामुळे अजून काय बाकीच्या काळात गोष्ट वेगळी होती की हुंडावसन काल जर नसता तर एखादी वेळ चांगली गोष्ट होती. पण त्याच्यामध्ये आपल्याला बोनस मिळाल्यामुळे अजून आपल्याला काय करायला पाहिजे, सावधपूर्वक आपल्या सगळ्या क्रिया करायला पाहिजेत. उठत असताना, बसत असताना, बोलत असताना, कुणाला काही सांगत असताना त्याच्या कल्याणाचं आहे की नाही, कल्याणाचं नसेल तर मी सांगायला पाहिजे का, बोलायचं असेल तर कमीत कमी शब्दात, जेवला का म्हटल्यानंतर मान हलवून जर त्याचं उत्तर देत असेल तर किंवा एवढंच बोलायचं. होय मी जेवलेलं आहे एवढं बोलायचं काय काम आहे का. हे 5 शब्द बोलल्यानंतर देखील आपल्याला ते जास्त शब्द बोललेल्याचं काय आहे, आपल्याला कर्मबंध आहे. त्याचं उत्तर कमीत कमी शब्दात त्याचं उत्तर द्यायला आपण पाहिजे. बोललो की कर्मबंध आहे. त्यामुळं कमीत कमी शब्दात आपल्याला काय करायला पाहिजे, सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. जे गोष्ट मी करत आहे ती माझ्या कल्याणाची आहे की पुढल्या माणसाच्या कल्याणाची आहे तरच ती करायला पाहिजे. तरच आपण काय होणार आहे, आपल्या कर्मातून मुक्त होण्याची क्रिया चालू होणार आहे. त्याच प्रकारे मुनी महाराज देखील आपल्या डोळ्याने पाहत असताना देखील आपण देखील समोरली घटना बघत असतो. ती एक वेळी असं प्रसंग येत असतात की कोणीतरी एक गाडीवरनं, आता पंचम कालामध्ये गाडीवरनं मुलगा आणि मुलगी ते भाऊ बहिणीच्या रूपामध्ये सुद्धा जात असतील, आपल्याला माहीत नसतं आहे. पण आपण काय म्हणतो आहे, हे काय झालं आपल्याला माहीत आहे का, ते कोण आहेत, भाऊ बहीण आहेत, नवरा बायको आहेत. कारण त्यातला आता भेदच समजा, कोण पुरुष आहे आणि कोण महिला आहे. महिला असेल ती विवाहित आहे की अविवाहित आहे हे आपल्याला समजणंच झालं आहे. त्यामुळे नेमका अर्थ लावायचा काय. आपलं सगळं काही संपलं आहे तरी पण अजून मी 21 वर्षाचं असल्यासारखंच काय करत आहे, वातावरण निर्माण करत आहे. जे आपल्या भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे, जर विवाहित स्त्री असेल तर तिला देखील आदिनाथ भगवंतांची जी आदिनाथ पुराण आहे त्या पुराणामध्ये 53 क्रिया सांगितलेल्या आहेत. त्या 53 क्रियामध्ये आपल्याला आदिनाथ भगवंतांनी एक क्रिया सांगितलेली आहे की संस्कार क्रिया सांगितलेली आहे किंवा सौंदर्य क्रिया म्हणून एक सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये जर विवाहित झालेली जर महिला काय असेल तर तिचं जे काही वर्णन सांगितलेलं आहे ते तुम्ही काय करा, ते आदिनाथ पुराण उघडा आणि त्याच्यामध्ये पहा आणि त्यानंतर तुम्ही स्वतःच्या डोळ्याने वाचा, मनाने वाचा किंवा वचनाने वाचा किंवा कायेने वाचा. पण ते वाचल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही आदिनाथ भगवंतांनी आपल्याला उपदेश केलेला आहे त्याप्रमाणे जर आपण वागत असेल तरच आपलं काय होणार आहे, अस्तित्व टिकणार आहे. जर आपण अविवाहित मुलींच्यासारखं जर लगीन झालेले देखील आपण वागू लागलो तर काय होणार नाही, ती संस्कृती कधीही टिकणार. भले मी सांगत असेल, ऑनलाईन सांगत आहे, भले लोकांना वाईट वाटेल पण वाटून दे, पण त्याच्याशी काही नाही. परंतु आजची स्थिती अशी झालेली आहे की कोण काय आहे हेच समजना झालेलं आहे. आपण काय करत आहोत, आपला खरा दागिना काय आहे हो, विवाहित महिलेचा खरा दागिना काय आहे, चारित्र्य तर आहेच, शील पण आहेच, अजून काय आहे, जे चालतं बोलतं तुमच्यासमोर कायम फिरत असतं ते. तुमचे पतिदेवच काय आहेत, तुमचे खरे दागिने आहेत. मग त्याचं ते पतिदेव अस्तित्वात असण्याचं कारण काय काय आहे. मी एक सौभाग्यवती आहे हे सांगण्यासाठी एक कारण काय काय आहे. अजून कुंकू, कुणाकुणाच्या कपाळावर कुंकू असतं. आणि काय सांगितले, बांगड्या कुणाच्या हातात असतात. मग हे सगळ्यात वाईट गोष्ट आहे की आपलं पतिदेव जिवंत आहेत हेच आपण लपवून ठेवायला लागलो. कशाच्या नादाला लागून, फॅशनच्या नादाला लागून.
21व्या शतकाच्या पुढं चालल्याचा आपण काय करत आहोत, त्याचा आपल्यावर परिणाम घडत आहेत. आपण आपलं सौभाग्य आहे की नाही याचं अस्तित्व आपण स्वतःच्या हातानं काय करत आहोत, मिटवत आहोत. याचा आपण सगळ्यांनी काय करायला पाहिजे, विचार करायला पाहिजे. जर आपणच आपल्या स्वतःच्या हातानं त्याचं दुःख जर कोणाला विचारायचं असेल, ज्याचा खरा दागिना त्याचे आयुष्य निघून गेलेलं आहे, त्याला सांगा संस्कार करायला, तो त्याच्या परवानगी आहे का धर्मामध्ये संस्कार करण्याचे? जे तुम्ही सांगितलं, हातामधल्या बांगड्या आहेत, गळ्यातलं मंगळसूत्र आहे, टिकली आहे, ज्याचं सौभाग्य त्याच्या हातातून निघून गेलं, तो जीव ती सौभाग्य वापरू शकेल का? मग त्याचं जे दुःख आहे ते दुःखाचा अनुभव तुम्ही जिवंतपणे का करून घ्यायला लागला? म्हणजे तुम्ही प्रॅक्टिकल करायला आहे का, की नसल्यानंतर माझं असं? मग त्यासाठी काय कडू आहेत शब्द माझे, आणि कडूच असणार, कारण धर्म खायला कडू आहे, कडुलिंबासारखा, परंतु तो जिभेवर ठेवल्यानंतर गुलाबजामुनपेक्षाही काय आहे, गोड आहे. कारण आपण कोणत्या कुलामध्ये जन्माला आलेलो आहोत, आणि त्या कुलामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं सांगितलेलं आहे की आपलं संस्कृती, आपले संस्कार जर आपण जपलो नाही तर आपण आपल्या मुलींना काय सांगणार? आपला अधिकार आहे का आपल्या मुलींना सांगण्याचा किंवा आपल्या मुलांना सांगण्याचा, तू असं वागू नकोस म्हणून? मीच जर तसं वागत नसेन जैन धर्माच्या कुलासारखं, तर मी माझ्या मुलांना काय शिक्षण देणार, काय संस्कार देणार? याचं उत्तर आपल्याजवळ आहे का? तोच मुलगा जर आपल्याला म्हणा तोच वागत नाही आणि आम्हाला काय सांगायलाच म्हटल्यानंतर आपलं काय राहिलं त्याचं? त्यामुळे आपल्या सांगण्यासारखं किंवा दाखवण्यासारखं कमीत कमी तेवढं तरी आपल्याजवळ काय पाहिजे, आपली जैन संस्कृती, आपलं जैन धर्माचं पालन आपण काय करायला पाहिजे, करायला पाहिजे. जैन धर्माचं कुलाचार काय सांगितलं आपल्याला? जैन धर्माचं कुलाचार 3 आहेत. कुठले कुठले सांगितले? जैन कुणाला म्हणतात? सर्वसाधारण माणसाला जैन धर्माची ओळख काय सांगितली? देवदर्शन, नित्य देवदर्शन, पाणी गाळून पिणे आणि रात्री भोजन. हे कशाची व्याख्या सांगितली? कुलाचार सांगितलं, कुलधर्म. मग हे कुलधर्माचं आपण कोण कोण पालन करतो? कोणच करत नाही. मग तो जैन आहे का? जैन नाही. मग आपण जैनच जर नसेल तर आपल्याला त्या जैन धर्माबद्दल, आपल्या मुलींना आता 21व्या शतकामध्ये आपण शहरामध्ये राहत, कमीत कमी खेड्यामध्ये काय आहे, जवळपास मंदिर असतं, त्यामुळे थोडंफार सारखं महाराजजी येणं जाणं असतं, त्यामुळे थोडंफार धर्म आहे. पण शहरामध्ये आता शहराची वस्ती वाढल्यामुळे जे मंदिरं जवळ होती ते मंदिरात आपण काय झालेलं, आपलं फॅमिली वाढल्यामुळे आपण दुसरीकडे बाहेर जागा घेऊन काय केलेलं, आपण धर्मापासून अजूनच लांब चाललेलो आहोत. तर असं होत असताना आपण आपला धर्म कसा टिकवायला पाहिजे? तर त्यासाठी सांगतात की एक गोष्ट असते, की एक गाव असते, एक गाव. कुठलं? सांगितल्याशिवाय पुढं जात नाही गाडी. कुठलं तरी गावाचं नाव सांगायला पाहिजे. कोल्हापूर. मग त्या गावामध्ये 2 प्रकारचे लोक राहत असतात, एक श्रीमंत आणि एक गरीब. एकदम गरीब, झोपडीमध्ये राहत असलेला गरीब एकदम. ते दोघांनाही आईवडील असतात, 2 मुलं असतात, दोघांनाही एक एक मुलगा असतो. एक मुलगा असतो तो अमेरिकेमध्ये शिकायला किंवा त्याच्या कर्तव्यासाठी, तो त्याच्या शिक्षणासाठी किंवा त्याचं जे काही पगार मिळवण्याचं किंवा तो नोकरीसाठी वगैरे गेलेला असतो. आणि त्याची सगळं जाताना तो सगळं सुखसाई करून, असं ह्याच्यापेक्षा मोठा बंगला, म्हणजे त्या शाहू महाराजांचा आहे ना आपला महल, त्याच्यापेक्षा एकदम चांगलं काय केलेला होता, आपल्या आईवडिलांच्यासाठी महल बांधला होता. आणि त्याच्यामध्ये 101 चाकर असतील, की जेणेकरून त्यांच्या आईवडिलांना कधी खाटावरनं खाली उतरावंच लागणार नाही. पण जे मागतील ते लगेच दुसऱ्या क्षणाला त्यांच्यामध्ये गरम गरम त्यांच्या हातामध्ये काय होईल, त्यांना खायला मिळेल, अशी सगळी सिस्टीम करून तो मुलगा निघून गेलेला असतो. आणि दुसरा असतो तो एकदम गरीब झोपडीत राहणारा असतो. आणि त्याला देखील तो मुलगा असतो, ते देखील काय करत असतो, आपल्या आईवडिलांची सेवा शुश्रूषा करत असतो. आणि करत असताना तो देखील आईवडिलांची काय इच्छा असेल, काय खायला पाहिजे असेल, ते पण तो गरम गरम करून काय करत असतो, घालत असतो. मग ह्यामधला दोन्हीमधला कोणता मुलगा तुम्हाला आवडेल? का? मग ते श्रीमंत असणार आहे ना, काय सगळी सोय करूनच गेला की. मग ज्या प्रकारे आपल्या या संसारामध्ये असताना आपल्या स्वतःच्या मुलाच्या हातनंच खायला जर आपल्याला आवडत असेल, तर 3 लोकाचे नात म्हणजे आपले कोण आहेत? या धर्मातले 3 लोकाचे नात म्हणजे आपले कोण? आपले वडील.
आणि ही जिनवानी माता जी आपण वाचत आहोत किंवा ऐकत आहोत ही कोण आहे? आपली आई आहे. आणि ह्या आईवडिलांची जर आपणच आपल्या हातानं जर सेवा केलो नाही, नोकरांच्या हातनं जर आपण सेवा शुश्रूषा करू लागलो तर त्या आईवडिलांना चांगलं वाटेल का हो? मग त्यासाठी काय करायला पाहिजे आपण? त्यासाठी स्वतःच जिनवानी वाचायला पाहिजे, त्यांची सेवा शुश्रूषा करायला पाहिजे, भगवंतांचं अभिषेक पूजन स्वतःच्या हातनं करायला पाहिजे. श्रावक लोकांनी, महिला लोकांनी ते पाहायला पाहिजे. आपण कमीत कमी असा तर नियम करायला पाहिजे की मागं कधीतरी सुधारसागर महाराज सांगत होते की गंधजग घ्यायचं असेल तर आपल्या पतीच्या हातनंच घ्यायचं. त्याच्यासारखं दुसरं कुठलं पुण्यच नाही. ती महिला खूप पुण्यवान असते जी पतीच्या हातनं अभिषेक केलेल्या गंधजग घेत असते. ती खूप पुण्यवान असते. असं सौभाग्य ज्यांच्या ज्यांच्या नशिबात असेल ते खूप पुण्यवान आहेत. आणि ज्यांच्या ज्यांच्या नशिबात नसतील त्यांनी थोडं दिवस रुसून बसायचं आणि ते कार्य करून त्यांच्याकडं घ्यायचं. हे तुम्हाला फार चांगलं जमतं. एखादी गोष्ट मनवायची असेल आणि करून घ्यायची असेल तर ती गोष्ट तुम्हाला काय होत असते? फार जमते. आणि बाकीच्या व्यवहारामध्ये ते करण्यापेक्षा, ते कौशल्य वापरण्यापेक्षा काहीतरी धर्मातलं चांगलं आपल्या वाटणीला येण्यासाठी ते कौशल्य वापरलं तर आपल्याला काय होणार नाही? पाप बंद होणार. ते जर संसार वाढवण्यासाठी कौशल्य वापरत असाल तर ते तुम्हाला पापाला बंद होईल. आणि धर्म वाढवण्यासाठी ते कौशल्य वाढवत असाल किंवा वापरत असाल तर ते तुम्हाला पुण्याचं बंद होईल. त्यामुळे इथून पुढं तरी हे धर्मरूपी आईवडील आहेत, त्यांचं काय करायला पाहिजे? आपण आपल्या स्वतःच्या हातानं काय करायला पाहिजे? त्यांची सेवा शुश्रूषा करायला पाहिजे. त्याच वेळी त्या तीर्थंकर रूपी वडिलांना आणि या जिनवानी रूपी आईला काय होईल? आनंद होईल. त्यासाठी सर्वांनी काय करायला पाहिजे? आपण सगळ्यांनी तसा प्रयत्न करायला पाहिजे. आपण काय करत आहोत? त्या श्रीमंत मुलासारखं नोकर चाकर ठेवून काय करत आहोत? त्यांची सेवा शुश्रूषा करत आहे आणि आपण बघत आहोत. कधी आपल्याला वाटतं का हो की मी देखील ते सगळं काम करायला पाहिजे, मला देखील ते पुण्य मिळायला पाहिजे? त्या जीवाचं बघा किती पुण्य असतं, परंतु त्याच्या मनामध्ये त्या जिनवानी मातेबद्दल किंवा त्या वितरागी भगवंतांच्याबद्दल थोडं देखील काही नसतं. तो फक्त पैशासाठी, आपलं पोट भरण्यासाठी काय करत असतो? तो जीव ते काम करत असतो. पण तेच जर तो आपल्या स्वभावानं माझं हे कल्याण करणारे आहेत म्हणून जर केला तर त्याचं कल्याण आपल्यापेक्षा लवकर होईल. कारण 12-24 तास कोण जवळ असतं? आपण जवळ असतो का तो जीव असतो? परंतु तो अज्ञानामुळे, त्याच्या अज्ञानामुळे तो काय करत असतो? आपलं पोट भरण्यासाठी म्हणून, आपलं कर्तव्य म्हणून करत नसतो, तर आपलं काम आहे म्हणून तो करत असतो. आणि आपण लोक मात्र काय करत आहोत? आपलं जे सगळ्यात महत्त्वाचं कर्तव्य आहे ते कर्तव्य आपण बाजूला केलेलं आहोत आणि नको त्या कर्तव्याच्या काय केलेलं आहोत? आपण मागं लागलेलो आहोत. नको ते कर्तव्य म्हणजे कुठलं? मग इथे एक प्रश्न उठतो माझा की संसारी कोण आहे? तुम्ही आहे की आम्ही आहे? माझं प्रवचन हे प्रश्न उत्तर रूपच असतं. त्याचं उत्तर दिल्याशिवाय मी कधीही पुढं जात नाही 3 कालात. त्यामुळे जोपर्यंत उत्तर येणार नाही तोपर्यंत मी पुढं जाणार नाही. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की तुम्ही संसारी आहे आणि आम्ही साधारण व्याख्या सांगायची, शास्त्रातली व्याख्या नको आहे मला. संसारी तुम्ही आहे की मी आहे? मी म्हणतो संसारी आम्ही आहे आणि संसारी तुम्ही नाहीत. तुम्ही काय करत आहात? प्रपंच करत आहात. संसार आम्ही करत आहोत आणि प्रपंच तुम्ही करत आहात. प्रपंच म्हणजे काय? पराची पंचायत. मग आम्ही इथं बसलेले हे कोण 4-5 लोक असतील, हे पराची पंचायत करतात का हो? पण ते एकापेक्षेनं संसारी आहेत. ज्यावेळी अरिहंत भगवंतांचं शरीर असतं त्यांना देखील काय म्हटलेलं आहे? जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत संसारीच म्हटलेलं आहे. परंतु तुम्ही जे करत आहात तो प्रपंच करत आहात, आम्ही जे करत आहोत तो संसार करत आहोत. पण संसार करत असताना आपल्याला संसार करायला पाहिजे, पण आपण काय करत आहोत? प्रपंच करत आहोत. पण सगळ्यात जास्त अवघड काम कुठलं असेल तर ते तुम्ही लोक करत आहात आणि सगळ्यात सोपं काम कुठलं असेल तर ते आम्ही लोक करत आहोत. परंतु तुम्ही काय केलेलं आहात? सोप्या गोष्टीला अवघड समजलेलं आहात आणि सगळ्यात जगात जी सगळ्यात अवघड गोष्ट आहे त्याला तुम्ही काय म्हटलेलं आहात? सगळ्यात सोपी गोष्ट म्हणून आनंदात काय करत आहात? पराची पंचायत करत बसलेला आहात. मग पराची पंचायत करत असताना आपलं कल्याण होईल का? हा जो आपल्याला धर्म मिळालेला आहे तो कोणत्या बळावर मिळालेला आहे आपल्याला? किंवा हे जे जैन कुल मिळालं आहे, हा जैन धर्म मिळाला आहे,
हे कोणत्या ह्याच्यानं मिळालेलं आपल्याला? काय केलं आहे म्हणून मिळालं आहे आपल्याला? मग ते पुण्य केलं आहे म्हणून जर धर्म मिळालेला असेल तर हे तिथं आल्यानंतर आपल्याला परत काय करायला पाहिजे? मग ते आपण करत आहोत का? मग पुढं आपल्यानंतर आपल्या वाटणीला आणि काय येणार आहे? पापच येणार आहे. पाप म्हणजे काय येणार आहे? जर जास्त पापाचं आपलं गाठोडं बांधलं तर आपली कुठं जाणार आहे? निवड कुठं होणार आहे? नरकरूपी संसद भवनामध्ये आपली निवड होणार, निवडून येणार आहात तिथं. मग तिथलंच दुःख, तिथलं सुख याचं कधी आपण विचार केलो का? जे अनादी काळापासून आपण भोगत आलेलो आहोत, भोगलेलो आहोत, पण त्याचा विसर पडलेला आहे. पण इथून गेल्यानंतर आज थोडंफार सुख आहे, पण तिथं गेल्यानंतर सुखच सुख आहे की नाही? नरकात गेल्यावर नाही, दुःख आहे. मग त्या दुःखाची आपल्याला थोडं देखील पण काय नाही, परवा नाही, कल्पनाच नाही की मला तिथं गेल्यानंतर ते दुःख भोगावं लागणार आहे. याची भीती आपल्याला आहे का हो? ती भीती वाटायला पाहिजे का नको? ज्या गोष्टीची भीती वाटायला पाहिजे ती गोष्ट आपण करत नाही, आणि ज्या गोष्टीची भीती वाटायला पाहिजे ती गोष्ट मात्र आपण काय करतो? बिनभीता करतो. त्यामुळं काय करायला पाहिजे? ज्या गोष्टीला भ्यायला पाहिजे त्या गोष्टीला भ्यायलाच पाहिजे, आणि ज्या गोष्टीला भ्यायला नको त्या गोष्टी, पुण्य करायला कधीही भ्यायचं नाही आणि पाप करायला कधीही भिल्याशिवाय राहायचं नाही. तरच आपलं काय होणार आहे? कल्याण होणार आहे. मग आपण हे जे करायला लागलो हे मुख्य कर्तव्य मी सांगत होतो, ते सांगत असताना प्रपंच आणि संसाराचा विषय आला. आपलं मुख्य कर्तव्य काय आहे? आपला जो जन्म जैन कुलामध्ये झालेला आहे त्याचं मुख्य कर्तव्य काय आहे? कुणासाठी आहे? आपल्या मुलाबाळांसाठी आहे की स्वतःसाठी आहे? इथं जो आपला जन्म झाला आहे तो कशासाठी झालेला आहे? स्वतःच्या कल्याण करून घेण्यासाठी झालेला. मग स्वकल्याणाचा विचार कोण कोण करायला लागलं इथं? म्हणजे मुख्य आपलं जे ध्येय आहे स्वतःचं कल्याण करून घ्यायचं, ते मात्र आपण आपलं बाजूला ठेवले आणि दुसऱ्यांचं कल्याण करण्याच्या मागं लागलेलं आहोत. म्हणजे आपण कर्तव्य करायचं, जे स्वतःरूपी आत्मरूपी कर्तव्य, आत्म्यासाठी जे कर्तव्य करायला पाहिजे ते आपण परपंचासाठी काय करत आहोत? कर्तव्य करत आहोत. आणि मीच सगळं काही करत आहे म्हणून त्याचं सगळं काही चांगलं वाईट होतं आहे. चांगलं वाईट जर त्याचं होत असेल असं जर तुम्ही म्हणत असाल तर त्याचं पुण्यपाप काही आहे का नाही? जो जीव तुमच्या पोटामध्ये आला आहे, किंवा तुमच्या जो वाटणीला आला आहे, किंवा तुमचा जो मुलगा म्हणून आला आहे, किंवा मुलगी म्हणून आला आहे, किंवा सासू म्हणून आले, किंवा सासू म्हणून आले, किंवा आई वडील म्हणून आले असतील, त्यांचं प्रत्येकाचं काही ना काहीतरी पुण्यपाप असेल की नाही? मग मी करावलं आहे म्हणूनच त्यांचं कल्याण व्हावं लागलं आहे का? असं का आपण सगळेजण समजत आहोत? तुम्ही असेल किंवा आम्ही असेल, आम्ही पण त्यातनंच आलो आहे. लई दिवस झाले नाहीत, 6 महिने झालेत. त्यामुळं आपण काय करायला पाहिजे? कर्तव्य जे आहे ते मुख्य कर्तव्य आपल्या आत्म्याला द्यायला पाहिजे, आणि त्याच्याबद्दल काय करायला पाहिजे? आपल्याला करायला पाहिजे की त्याचं कल्याण कशानं होईल. किंवा मी आता आपलं पंचम काल चालू आहे, पंचम काल संपल्यानंतर षष्टम काल येणार आहे. जो दुःखाचा काय येणार, आता थोडंसं सुख आणि थोडंसं दुःख आहे, पण षष्टम काय येणार आहे तो कुठला आहे? दुःख आणि दुःखच येणार आहे. मग त्या काळामध्ये आपल्याला जन्म घ्यायचा आहे का? मग तिथं जन्म घ्यायचा नसेल तर आपल्याला आत्ताच काहीतरी हातपाय हलवायला पाहिजेत का नको? अशा कुठल्या तरी जागेवर जाऊन बसायला पाहिजे का नको, जेणेकरून मला दुःख भोगायला लागू नये? अशी कुठली जागा आहे? ते स्वर्गाला जाण्यासाठी तर काही आपण प्रयत्न करत आहोत का? ते पण प्रयत्न करणं झालं आहे. मात्र सुख मात्र पाहिजे आहे, पण सुखाच्या गोष्टी मात्र, सुख मिळणाऱ्या गोष्टी मात्र आपण करायला तयार नाही. तर मग ते आपल्याला मिळेल का? तर त्यासाठी मी एक कायम सांगत असतो, किंवा ऐकलं असेल किंवा सांगतो, की आपल्याला जर मुख्य काय आहे, आपल्याला मोक्षाला जायचं आहे, स्वतःच्या सुखाची सोय करायची आहे. जर करायचं असेल तर आपण प्रयत्न करणं झालो आहे. जर पोट भरायचं असेल तर काय काय करावं लागतं? सकाळी उठल्यापासून काय करायला पाहिजे? सगळं अंघोळ पाणी करायला पाहिजे, देवधर्म करून यायला पाहिजे. त्यानंतर पोटाला खायचं आहे म्हटल्यावर ते डब्यात काय पाहिलं आहे काय नाही बघायला पाहिजे. त्या डब्यापर्यंत जायला पाहिजे, ते टोपण उघडायला पाहिजे, त्यात काय असलं तर बरं, नाही तर मग जरा आणि जाऊन झोपलेले पतिदेवांना उठवायला पाहिजे, पैसे मागायला पाहिजे. मग ते जाऊन दुकानातनं घेऊन यायला पाहिजे, आणल्यानंतर निवडायला पाहिजे, ते धुवून पातेल्यात घालायला पाहिजे, पाणी घालायला पाहिजे, मीठ घालायला पाहिजे. ते नुसतं ठेवून चालणार नाही, ते गॅसवर ठेवायला पाहिजे, गॅस पेटवायला पाहिजे, लायटर असायला पाहिजे, गॅस त्यात असायला पाहिजे.
मग ते सगळं झालं, पाणी घातलं, सगळं मीठ घातलं, चवीला सगळं घातलं, मग ते शिजल्यावर पोट भरणार आहे काय करायला पाहिजे? त्याच्या अगोदर ते एक ताट घ्यायला पाहिजे, एक चमचा घ्यायला पाहिजे, त्या पातेल्यापर्यंत जायला पाहिजे, त्यातनं वाढून घ्यायला पाहिजे. पोट भरणार आहे काय करायला पाहिजे? मग त्या चमच्यानं काय करायला पाहिजे? तिथं पण हात नेऊन ते इथं पण आणायला पाहिजे. एवढापर्यंत आणल्यानंतर पोट भरणार आहे तोंडात घालायला पाहिजे. तोंडात घातल्यावर पोट भरणार आहे ते चावायला पाहिजे. चावल्याशिवाय ते पचणार नाही. चावून नुसतं पोट भरणार आहे ते आतपर्यंत पोचवायला पाहिजे. मग आत पोचल्यानंतर काय होणार आहे? आपलं पोट भरणार आहे. मग नुसतं पोट भरायसाठी जर आपल्याला एवढ्या क्रिया करायला लागत असतील तर आपलं स्वतःच्या सुखामध्ये नेऊन ठेवणारे देवगतीला प्राप्त करायचं असेल किंवा मोक्षरूपी पर्याय प्राप्त करायचा असेल तर आपल्याला किती प्रयत्न करायला पाहिजेत याचा आपण विचार करायला पाहिजे. आणि ते विचार करून आपण काय करायला पाहिजे? जे सांगितलेलं आहे की ज्या त्या ठिकाणी आपल्याला काय करायला पाहिजे? मौन राहायला पाहिजे. हीच मितप्रिय गोष्टी काय करायला पाहिजेत? आपण करायला पाहिजे. तरच आपलं काय होणार आहे? कल्याण होणार आहे. आणि अशा प्रकारचंच आपल्या सगळ्यांच्या देखील जीवनामध्ये तीर्थंकर लोकांचे जसं पुण्य बांधलं तसं तुमच्या देखील सगळ्यांच्या वाटणीला तीर्थंकर रूपी पुण्य येऊन दे. तुमच्या सगळ्या जीवांचं देखील मोक्ष पर्याय प्राप्त होऊन दे आणि मला देखील प्राप्त होऊन दे अशीच ह्या जिनवानी मातीच्या चरणी जिनेंद्र भगवंतांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि मी माझ्या आजच्या या क्लासला किंवा या वाणीला विराम देतो. जय बोलो आचार्य गुरुवर विद्यासागर मुनी महाराज की जय. बोलो आचार्य गुरुवर चंद्रप्रभ सागर मुनी महाराज की. 3 कम 9 करोड़ मुनि महाराज की.